सो आम्ही सगळे आलेलो आहोत आता एलोरा केव्स विच इज वन ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट. आणि तुम्हाला दाखवतो इथे कैलाश मंदिर आहे, त्यातली काही ग्लिम्सेस आपण कॅप्चर करणार आहोत आणि आम्ही सगळे एकत्र एन्जॉय करणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता मी आहे त्याच्या 4th फ्लोअरला. दिस इज द हॉटेल कॉल्ड ॲज औरंगाबाद जिमखाना क्लब हॉटेल. आणि जवळपास सगळ्या सारख्याच रूम्स आहेत, पण याच्यातली ही जी रूम आहे त्याचा एक व्ह्यू देतो, कारण या रूमचा मला व्ह्यू आवडला होता. इथे जर बघितलं तुम्ही अशी एंट्री आहे. इकडे यू हॅव अ वॉशरूम. इकडे आल्यानंतर हा 4 बेडचा सेटअप इथं आहे. तुम्ही 4 लोक आरामात राहू शकतात. थोडं अनऑर्गनाइज्ड आहे कारण आत्ताच उठलो आहे आम्ही अँड वी आर रेडी. इथून आल्यानंतर हा ब्युटिफुल व्ह्यू. हा व्ह्यू तुम्हाला या बाल्कनीतून दाखवायचा होता म्हणून मी हा शॉट घेतला या ब्लॉगमध्ये. नाही तर जनरली मी हॉटेल रूम्स वगैरे काय दाखवत नाही माझ्या ब्लॉगमध्ये. हॉटेलचे स्टेअर खूप आवडले कारण हा वेगळा व्ह्यू येतो आणि माझ्यासाठी वेगळा अनुभव आहे, तोही तुम्हाला दाखवतो. लुक फ्रॉम दिस प्लेस सर कलेक्टेड. आणि इथे आलं की हा त्यांचा आपल्याला स्पेस म्हणता येईल जिथे तुम्ही थोड्या ॲक्टिव्हिटीज करू शकतात. पण आज Day 2 आहे. Day 1चा मी कॅप्चर नाही केला कारण साधारण सारखाच मेनू आहे. इकडे दूध आहे, कॉर्नफ्लेक्स आहे, ऑल्सो ब्रेड जॅम, ब्रेड बटर दोन्ही आहे. इथे वॉटरमेलन ज्यूस पण आहे. इफ यू कुड सी इडली विथ चटणी अँड सांबर. अँड दे ऑल्सो हॅव अ पुरी भाजी. Look at this. Then you have option in tea and coffee. The food is actually good. I opted for puri bhaji because it was like looking good and I wanted to have like something which could fill my stomach. So we have multiple options here. So there's oats, sandwiches, watermelon juice, coffee and idli too. So the food is overall very nice. Good. 9 on 10. Okay. Thank you. Thank you. माझ्या मागे जे तुम्ही बघताय औरंगाबाद जिमखाना क्लबचं हॉटेल आहे. मी तुम्हाला पुढे दाखवतो याचं रिसेप्शन कसं आहे, याचे रूम्स कसे आहेत आणि आय ऑल्सो गिव्ह युअर रेटिंग अँड विल गिव्ह यू सम टिप्स विच विल मेक युअर बुकिंग इझी.
हां, एंट्री केल्यानंतर असा यांचा एक लॉन आहे. इथे ओपन वेडिंग किंवा टेम्पररी सेटअप जो असतो स्टेजचा ते करू शकतो आपण. आणि एंट्री केल्यानंतर बाहेरच्या साईडने हायवे साईडने असा हॉटेल दिसतो. पुढे गेल्यानंतर एक लॉन आहे, स्विमिंग पूल आहे आणि त्याच्यानंतर रिसेप्शन आहे. चला आपण जाऊया आता रिसेप्शनला. इथे पुढे गेल्यानंतर यांचा एक लॉन आहे, तिथे सुद्धा वेडिंग आणि या सगळं आहे. इथे या सर्व्हिसेस अवेलेबल आहे इफ यू वॉन्ट टू ऑप्ट फॉर. आणि आत गेल्यानंतर अशा प्रकारे रिसेप्शन आहे. आत एंट्री केल्यानंतर असा वेटिंग एरिया आहे. यू कॅन मीट द रिलेटिव्ज अँड होस्ट मीटिंग इफ यू वॉन्ट. आणि मी मगाशी सांगितलं तसं तिथून पुढे आलं की हा एक ओपन ग्राउंड आहे. ग्राउंड म्हणण्यापेक्षा हा मधला पोर्च आहे. हे मला तुम्हाला मगाशा बाईटमध्ये पण दाखवलं आहे. आणि इथून गेल्यानंतर त्यांचा पुढे एक हॉल आहे जिथे लंच, ब्रेकफास्ट आणि हे सगळं अवेलेबल आहे. आता आल्यानंतर त्यांचा एक बँक्वेट हॉल आहे. इथे आमचे सगळे जे प्रोग्राम होते किंवा रिक्रिएशन ॲक्टिव्हिटी, बेसिक माईक सिस्टम देतात तर ते प्रोग्राम आपण होस्ट करू शकतो. सो दिस इज वन ऑफ द ॲडेड बेनिफिट इफ यू ऑप्ट फॉर दिस हॉटेल. जसं मी तुम्हाला सांगितलं, मला या रूमचा बाल्कनी व्ह्यू खूप आवडला होता. थोडं हायवेला टच असल्यामुळे आवाज आहे या साईडला. पलीकडच्या साईडला त्यांचं लॉन आणि स्विमिंग पूल वगैरे आहे. बट आय डिडंट एक्सप्लोर दोज स्टफ, सो त्याचा रिव्ह्यू देणं पॉसिबल नाही आहे. बट आय रेट दिस प्लेस मे बी 8 ऑन द स्केल ऑफ 10. फूड चांगलं आहे पण इथला स्टाफ मला अरोगंट वाटला. सो इफ यू हॅव अदर ऑल्टरनेटिव्स किंवा ऑप्शन्स तुमच्याकडे असतील तर आय थिंक दॅट कॅन बी एक्सप्लोर्ड. कारण हे थोडा हायवेला असल्यामुळे प्रॉब्लेम आहे आणि इथल्या स्टाफचा खूप इश्यू मला जाणवला. पण स्पेशली इथल्या मॅनेजरचा खूप इश्यू आला. देर वॉज ॲब्सल्युटली झिरो कॉपरेशन फ्रॉम द हॉटेल स्टाफ. सो I'll not recommend you if you're getting a group. इंडिव्हिज्युअल का फॅमिलीने आलात तर कदाचित तुमचा वेगळा अनुभव असू शकतो. बट दिस वन वॉज माय पर्सनल ओपिनियन, माय पर्सनल रिव्ह्यू, माय पर्सनल फीडबॅक. तुमचा कदाचित वेगळा असू शकतो. सो वी हॅव कम टू अन एंड ऑफ द लास्ट मील ऑफ दिस हॉटेल. अगेन ऑल स्टार्टर्स यू हॅव फ्रॉम द सॅलेड. भाज्यांमध्ये बघूया काय ऑप्शन आहे. श्रेयस घेतोय. श्रेयस कुठली भाजी आहे? ही पनीरची भाजी आहे. पनीर आचारी आहे. आणि हे भेंडी मसाला. भेंडी मसाला आहे. अगेन वी हॅव हिअर ऑप्शन्स. चपाती आणि काय आहे ऑप्शनमध्ये? रोटी. चपाती आणि तंदूरी रोटी. जीरा राईस. वी हॅव दाल तडका अँड फ्रूट कस्टर्ड. चला आम्ही सर्व करून घेतो. सेल्फ सर्व्हिस आहे आणि सांगतो तुम्हाला हाऊ वॉज द लास्ट मील ऑफ दिस हॉटेल. पनीरची भाजी अतिशय सुंदर आहे आणि भेंडी तर खूपच छान आहे. याची रेटिंग कमीत कमी बघायला गेलं तर 10 पैकी 10 देऊ शकतो मी. आणि कस्टर्ड तर काही सांगू नाही शकत, एवढं भारी आहे. म्हणजे पूर्ण मील एवढं भारी आहे ना की अतिशय सुंदर आहे, काही सांगू नाही शकत. स्टोन आहे. This one is amethyst. This one is moonstone. ओके. And I don't know the others. कैसे पता चलता है कौन सा स्टोन कौन सा है? लाइक हाउ यू गेट टू नो? हाउ यू Color. आइडेंटिफाई द स्टोन? Color. This looks like a bit moon की तरह दिखता है, इसलिए ऐसा होता है. These are random. इसके अंदर से भी बहुत शाइनिंग आ रहा है. बाहर से it's too dull and कुछ दिखता ही नहीं, but अंदर पर से अंदर वैसा से दिखता है. इसका कुछ अगर ये Same. करते तो मिलता है, होता है क्या कुछ? लाइक व्हाट डू पीपल डू विद दिस? जनरली कलेक्शन में रहता है. इसमें बहुत शाइनी है ये भी. इफ यू कुड सी, देखो वाह, ठीक डायमंड जैसा सर लगता इस है. वजह से हम लोग रास्ता भूल गए थे. मैं और वो दोनों अफराना गुम हो गए थे. चलो गुड. थैंक्स फॉर शेयरिंग दिस इंफॉर्मेशन विद ऑल ऑफ अस. So कब से दिखाना था मुझे आपको. So how you feeling now? All good. How was Ellora visit? It was fab. Okay. What we did was we not only went to the main one, but we even went to the Jainism area wala. Okay. And we even went to the Hinduism area. So you opted for that vehicle? Car? No. No. By one. Oh, okay. You had your food? Fun. No, not yet. Chalo, have your food and we will check out. Yes, sir. एक साधारणतः 2 ते 3 तासाच्या ब्रेकनंतर आता आम्ही थांबलो हायटीसाठी. आणि इथली फेमस भेळ आहे ती प्रशांत साळे सरांनी घेतली आहे. बघूया सरांना आवडली आहे का ती. खूपच अप्रतिम वेळ आहे. खूप आंबट गोड अशी छान चव, खूपच आवडलेली आहे.
प्रवास कसा झाला तुमचा? प्रवास खूपच छान, पण असल्यामुळे कंटाळलो. अच्छा, आणि विजिट्स कशा झाला? विजिट तर खूपच अप्रतिम. स्पेशल थँक्स टू AGC. रूम वगैरे खूपच छान होते, जेवण पण छान, प्लस येलोला पण चांगलं वाटलं. येस, थँक्यू सर. एन्जॉय युअर भेळ. यस, थँक्यू. बाईट्स घ्यायचे छोटे. माझ्यासोबत मावशी आणि मॅडम आहेत आणि त्या पण एन्जॉय करतायत भेळ. त्यांचा भेळ म्हणजे सगळ्यांचाच आवडीचा विषय. आमचे अभिषेक सर पण आहेत. सर हाय म्हणा कॅमेराला. हॅलो एव्हरीवन. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. कसं बसलंय जर आता? आवाज बसलाय का? बट ग्रेट एक्सपिरियन्स होता. तुम्ही मला आठवतं स्टुडंट म्हणून पण होतात आणि आज फॅकल्टी म्हणून आलात, तर कसा अनुभव आहे दोन्ही मधला? वेगळेपणा काय वाटतं? खूप वेगळा होता. ज्यावेळेस लास्ट टाइम आलो ॲज अ स्टुडंट म्हणून होतो, रिस्पॉन्सिबिलिटीज काही नव्हते, टिंगल टावळके होते. बट ॲज अ प्रोफेसर म्हणलो तर रिस्पॉन्सिबिलिटी आली. एवढे स्टुडंट्सला हँडल करणं सिच्युएशन खूप कठीण असतं. आम्ही सांभाळून घेत होतो त्यावेळेस आम्हाला वाटलं आमचे सर लोक सांभाळतात, पण आज ती त्यांच्यावरती काय परिस्थिती ती आम्हाला काय आली ह्याच्यापुढे आली तर आम्ही शांत, एकदम टोटली शांत. बट व्हेरी थँकफुल टू MS गारवारे, स्पेशली संदीप सर आणि AGC आणि गारवारे कंपनी. येस, चल एन्जॉय सर. एन्जॉय युअर भेळ. थँक्स सर. थँक्यू. Thank you for watching our vlog. Do like, share and subscribe.